हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 चे प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आहे लॉजिकल रिझनिंग, तार्किक तर्क. एमसीक्यू प्रॅक्टिस आपण या युनिटवरची करणार आहोत. एमसीक्यू प्रॅक्टिसचा हा थर्ड पार्ट आहे. ऑलरेडी 2 पार्ट आपण कंप्लीट केलेले आहेत लॉजिकल रिझनिंग युनिटवरचे. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे, जी होणार आहे 26 मार्चला. 16 तारखेपर्यंत आपलं हॉल तिकीट येणार आहे सेट एक्झामचं. सो त्याआधी आपल्याला प्रिपेअर असलं पाहिजे. यासाठी पेपर 1 MS सेट 2023 साठी पेपर 1 ही टेस्ट सिरीज आम्ही लॉन्च केलेली आहे. ज्या टेस्ट सिरीजच्या 2 बॅच ऑलरेडी फुल आहेत. ही थर्ड बॅच आहे, जी 20 फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला टोटल 50 टेस्ट मिळणार आहे. डेली एक टेस्ट तुम्हाला दिली जाईल. एक्झामच्या आदल्या दिवसापर्यंत ह्या टेस्ट चालतील, म्हणजे तुम्हाला वेळेमध्ये पेपर कसा सॉल्व्ह करायचा, म्हणजे टाइम मॅनेजमेंट तुमचं या टेस्ट सिरीजमुळे होणार आहे. त्याच टेस्टमध्ये तुम्हाला तुमचा स्कोर कसा आहे आणि सोल्युशन्स त्या क्वेश्चनचे मिळणार आहेत. एका टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे बरोबर 50 × 50 50 क्वेश्चन 50 टेस्ट असे क्वेश्चनची प्रिपरेशन तुमची होणार आहे. शिवाय वेळेमध्ये सोडवण्याची प्रॅक्टिस देखील होणार आहे. या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता आणि प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील MS सेट साठी नोट्स आणि MCQs अवेलेबल आहेत. इकडे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्ट पैकी जो सब्जेक्ट तुमचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला नोट्स MCQ हवे असेल क्विक रिव्हिजन साठी, तर हे नोट्स तुम्हाला कामी येणार आहेत. या नोट्स मिळवण्यासाठी फक्त ही फीस 1600 रुपये आहे. आफ्टर डिस्काउंट त्याला तुम्हाला 1280 रुपयाला हे नोट्स MCQ मिळणार आहेत. लास्ट मिनिट प्रिपरेशन किंवा क्विक रिव्हिजनसाठी हे नोट्स MCQ अवेलेबल होतील. ते मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लगेचच आपल्या नोट्स घेऊन प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे. ओके, प्रश्न आहे, ड्यू टू द ॲगिटेशन ऑफ सोशल वर्कर अण्णा हजारे द गव्हर्नमेंट पास द लोकपाल बिल. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, अरविंद केजरीवाल फाउंडेड आम आदमी पार्टी. समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे सरकारने लोकपाल विधेयक पारित केले. अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी हा पक्ष स्थापन केला. आणि ऑप्शन्स आहेत, देर इज अ वन इफेक्ट अँड टू मेन कॉज, देर इज अ वन कॉज अँड टू इफेक्ट. आता याच्यामध्ये काय कारण आहे आणि दुसरं काय रिझन आहे ते सांगा. कारण आणि इफेक्ट. ठीक आहे, कारण आणि परिणाम सांगायचा आहे. वन इफेक्ट बट नॉट टू मेन कॉज, टू इफेक्ट बट नॉट मेन कॉज. आता याच्यामध्ये अण्णा हजारेने आंदोलन केलं आणि विधेयक पारित झालं, हे बरोबर आहे. दुसरं पण अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी पक्ष स्थापन केला, हे पण बरोबर आहे. याच्यामध्ये नेमकं कॉज कुठला आहे आणि परिणाम कुठला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. एक परिणाम बरोबर आहे, पण 2 मुख्य कारण नाही. म्हणजे हा परिणाम आहे, बरोबर आहे. ठीक आहे, पण हा आम आदमी पक्ष स्थापन केलेला त्याचं कारण नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मेनी पीपल डाय इन रिमोट एरियाज, हेल्थ फॅसिलिटीज डू नॉट इफेक्टिव्हली रीच रिमोट एरियाज. दुर्गम भागातील अनेक लोक दगावतात, आरोग्य सुविधा प्रभावीरित्या दुर्गम भागापर्यंत पोहोचवत नाहीत. आता याच्यामध्ये कोणतं कॉज आणि कोणतं रिझन आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. एक परिणाम आणि 2 मुख्य कारण आहे. ठीक आहे, हा परिणाम आहे कशाचा? या रिझनचा. आरोग्य सुविधा प्रभावितरित्या दुर्गम भागापर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे दुर्गम भागातील लोक दगावतात. बरोबर आहे, असं बरोबर येते, म्हणून इथे ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. देयर इज अ वन इफेक्ट अँड टू मेन कॉज. पुढचा प्रश्न आहे, अ न्यूली कन्स्ट्रक्टेड 5 स्टोरीड बिल्डिंग इन एक्स सिटी कोलॅप्स्ड. एक्स शहरात नुकतीच बांधलेली 5 मजली इमारत पडली. दुसरं स्टेटमेंट आहे, व्हेरी पुअर क्वालिटी मटेरियल्स वेरी यूज टू द बिल्डिंग फॉर द बिल्डिंग. इमारतीसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते. ठीक आहे, सो याच्यामध्ये काय कारण आहे आणि काय रिझन आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. एक परिणाम आहे आणि दुसरा मेन कॉज आहे. पुअर क्वालिटीचं मटेरियल आपण यूज केलं होतं बिल्डिंग बांधण्यासाठी आणि त्यामुळे एक शहरात नुकतीच बांधलेली इमारत कशी झालेली आहे? पडलेली आहे. म्हणजे हे पहिलं जे आहे ते कॉज आहे आणि याचं हे रिझन आहे, इफेक्ट आहे, परिणाम आहे, म्हणून ऑप्शन फर्स्ट बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट आहे, गव्हर्नमेंट लॉन्च फ्री बस पास स्कीम फॉर वुमेन स्टुडंट्स. शासनाने शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांसाठी मोफत बसचा पास योजना सुरू केली. निष्कर्ष किंवा कन्क्लुजन याच्यामध्ये दिलेले आहेत 2. एक तर आहे, द रेट ऑफ एज्युकेशन ऑफ गर्ल्स विल इन्क्रीज, फ्री बस पास स्कीम फॉर मेन. मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढेल, पुरुषांसाठी मोफत बसचा पास योजना आहे. ठीक आहे, याच्यामध्ये निष्कर्ष काय निघणार आहे? ऑप्शन्स आहेत, ओनली कन्क्लुजन 1 इज करेक्ट, ओनली कन्क्लुजन 2 इज करेक्ट, only conclusion 1 2 are correct, then conclusion 1 2 are not correct.
आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 ओनली कन्फ्युजन 1 इज करेक्ट. मेन्स साठी बस पास स्कीम आहे का त्याचं कन्फ्युजन नाही, रिझल्ट नाही. मग याचं काय, मुलींसाठी शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा ते प्रमाण वाढेल यासाठी मुलींसाठी स्त्रियांसाठी मोफत बसचा पास योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे द गव्हर्नमेंट हॅज स्टार्टेड अ स्कीम टू प्रोव्हाइड ग्रेन्स ॲट द रेट ऑफ ₹2 पर kg फॉर द पीपल बिलो द पॉवर्टी लाईन. ठीक आहे, दारिद्र्य रेषेखाली लोकांसाठी सरकारने ₹2 किलो दराने धान्य देण्याची योजना सुरू केली आहे. कन्क्लुजन आहे याच्यामध्ये ॲडिक्वेट ग्रेन इज अवेलेबल इन द ग्रेनरीज ऑफ द गव्हर्नमेंट. मेनी पीपल बिलो द पॉवर्टी लाईन विल बेनिफिट फ्रॉम प्रपोज स्कीम. ठीक आहे, दारिद्र्य रेषेखालील अनेकांना प्रस्तुत योजनेचा लाभ होईल. आणि या दोन्ही मधला कुठला निष्कर्ष बरोबर आहे, ऑप्शन्स आहेत ओनली वन कन्क्लुजन, सेम ऑप्शन्स आहेत. सो आय विल नॉट रीड द ऑप्शन्स एव्हरी टाइम. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 कन्क्लुजन 1, 2 दोन्ही करेक्ट आहेत. ठीक आहे, सरकारकडे धान्य कोटाने पुरेसे अन्नधान्य उपलब्ध आहे, हे पण कन्क्लुजन बरोबर आहे. आणि दुसरं दारिद्र्य रेषेखाली अनेकांना प्रस्तुत योजनेचा लाभ होईल, दोन्ही स्टेटमेंट इथे बरोबर आहेत. ठीक आहे, निष्कर्ष इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. द इकॉनॉमी ऑफ इंडिया इज मेनली डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर. ठीक आहे, भारताची अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषीवर अवलंबून आहे. निष्कर्ष आहेत इंडिया डिपेंड्स ओनली ऑन ॲग्रिकल्चर टू डेव्हलप इट्स इकॉनॉमी. ॲग्रिकल्चर सेक्टर शुड बी एन्करेज फॉर डेव्हलपमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी. भारत अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी फक्त कृषीवर अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्था विकसित होण्यासाठी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे. ओके, ऑप्शन्स सेम आहेत. ओनली कन्क्लुजन 1 करेक्ट, ओनली कन्क्लुजन 2 करेक्ट, ओनली कन्क्लुजन 1, 2 करेक्ट अँड कन्क्लुजन 1, 2 आर नॉट करेक्ट. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 ओनली कन्क्लुजन 2 इज करेक्ट. या दोन्ही स्टेटमेंट मध्ये फक्त या कृषीवर अवलंबून आहे पहिलं स्टेटमेंट आहे आणि हे चुकीचं आहे. राईट, सेवा क्षेत्र इंडस्ट्रीमध्ये सुद्धा भारत आहेत म्हणून फर्स्ट स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. मग दुसरं स्टेटमेंट काय आहे, भारतीय अर्थव्यवस्था विकसित होण्यासाठी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावं, कारण मुख्य कृषीवर अवलंबून आहे, म्हणून ऑप्शन 2 इथे बरोबर आहे. फक्त निष्कर्ष 2 इथे बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे इन्व्हेस्ट 1 ॲड मनी गेट डबल इन 5 years. एक जाहिरात आहे जिथे पैसे गुंतवा 5 वर्षात दुप्पट मिळवा. याच्यात निष्कर्ष काय निघतं, ॲडव्हर्टाइजमेंट इज रिलायबल. जाहिरात विश्वसनीय आहे. पीपल आर इंटरेस्टेड इन इन्क्रीजिंग देअर मनी. आपल्या लोकांना आपल्या पैशामध्ये वृद्धी करण्यास रुची असते. आणि याच्यात करेक्ट आन्सर काय असणार आहे, निष्कर्ष याच्यामध्ये कुठला करेक्ट असणार आहे, ओनली ऑप्शन 2 इज करेक्ट, ओनली कन्क्लुजन 2 इज करेक्ट. बरोबर आहे, जाहिरात विश्वसनीय कशावरून, याच्यावर आपल्याला प्रूफ नाही देता येणार, पण आपल्या लोकांना, सगळ्या लोकांना पैशाची वृद्धी करण्यामध्ये, पैसे वाढवण्यासाठी खूप रुची असते, हे इथे आपल्याला दिसतं. म्हणजे हे कन्क्लुजन याच्यावरून निघतं. पुढचा प्रश्न आहे द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज पास्ड अ बिल टू प्रिव्हेंट सेक्शुअल व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. भारत सरकारने स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी विधेयक पारित केले. कन्क्लुजन आहे सेक्शुअल व्हायलन्स इज मोर कॉमन इन इंडिया ॲज कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज. प्रायव्हेट कंपनीज विल नॉट गिव्ह जॉब्स टू द वुमन ॲज अ गव्हर्नमेंट पासेस द प्रपोज्ड बिल. ठीक आहे, भारत इतर देशांच्या तुलनेत लैंगिक अत्याचार करण्यास अधिक होतात. त्यानंतर सरकारने प्रस्तुत विधेयक पारित केल्याने खाजगी कंपन्या स्त्रियांना नोकऱ्या देणार नाहीत. याच्यामध्ये कन्क्लुजन काय निघेल, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. दोन्हीही बरोबर नाही, दोन्हीही त्याचा परिणाम दिसणार नाही किंवा दोन्ही कन्क्लुजन नाही. जॉब न देणं किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब न देणं किंवा अधिक होतील लैंगिक अत्याचार, हे पण दोन्हीही कन्क्लुजन याच्यावरचे चुकीचे आहेत, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे पीपल हु स्पीक अगेन्स्ट करप्शन कमिट करप्शन देमसेल्व्स. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणारे लोक स्वतः भ्रष्टाचार करतात. याचं कन्क्लुजन काय निघू शकतं, ऍक्शन्स इज मोर डिफिकल्ट दॅन टॉक. पॉलिटिशियन्स डू मोर करप्शन. बोलण्यापेक्षा कृती करणे अवघड आहे. राजकारणी लोक अधिक भ्रष्टाचार करतात. ऑप्शन्स आहेत ओनली कन्क्लुजन 1 करेक्ट, ओनली कन्क्लुजन 2 करेक्ट, कन्क्लुजन 1, 2 करेक्ट अँड कन्क्लुजन 1, 2 आर नॉट करेक्ट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 ए, ओनली कन्क्लुजन 1 इज करेक्ट. ठीक आहे, ऍक्शन इज मोर डिफिकल्ट दॅन टॉक. कारण ती व्यक्ती भ्रष्टाचाराबद्दल बोलते पण स्वतःच भ्रष्टाचार करते, म्हणजेच काय, ही जी बोलण्याची कृती आहे ती खूप अवघड आहे, कृती. ओके, पुढचा प्रश्न आहे मोस्ट ऑफ द बॅक बेंचर्स इन स्कूल बिकम सायंटिस्ट. शाळामध्ये मागील बाकावर बसणारी बरीचशी मुले शास्त्रज्ञ होतात. कन्क्लुजन काय काय आहे, चिल्ड्रन्स हू सिट इन बॅक सीट्स इन स्कूल्स आर क्रिएटिव्ह. चिल्ड्रन्स हू सिट्स नेक्स्ट टू द रेस्ट इन स्कूल डू नॉट बिकेम सायंटिस्ट. शाळांमध्ये पुढील बाकावर बसणारी मुले शास्त्रज्ञ होत नाहीत. असं आहे का,
स्टेटमेंट 2 बरोबर असणार आहे का? पुढच्या बाकावर बसणारी मुले होतातच सायंटिस्ट, पण शाळेमध्ये मागे बसणारे मुलं ही सर्जनशील असतात, हे याच्यातून कन्क्लुजन निघू शकतं. म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला? ओनली कन्क्लुजन 1 इज करेक्ट. ओनली फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट, फर्स्ट कन्क्लुजन इज करेक्ट. ओके. पुढचा प्रश्न आहे, एव्हरी अडल्ट सिटीजन ऑफ इंडिया हॅज बीन गिवन द राईट टू वोट. भारतातील प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. अनुमान दिलेले आहेत आता याच्यामध्ये. सेन्सिबल चिल्ड्रन्स ऑल्सो हॅव द राईट टू वोट. द राईट टू वोट इज गिवन टू दोज हू हॅव कम्प्लिटेड 18 इयर्स ऑफ एज. समजदार मुलांनाही मतदानाचा अधिकार आहे आणि मतदानाचा अधिकार 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना दिला जातो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये द स्टेटमेंट कंटेन्स ओनली वन अझम्पशन 1, द स्टेटमेंट कंटेन्स ओनली अझम्पशन 2, द स्टेटमेंट कंटेन्स अझम्पशन 1 and 2, द स्टेटमेंट डज नॉट इन्क्लूड अझम्पशन 1 and 2. आता याच्यामधलं अझम्पशन कुठलं करेक्ट आहे ते सांगायचं आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, द स्टेटमेंट कंटेन्स ओनली अझम्पशन 2. समजदार मुलं लहान पण असू शकतात, पण 18 वर्ष पूर्ण झालेल्यांनाच मतदानाचा अधिकार दिला जातो, म्हणून या स्टेटमेंटचं अनुमान किंवा अझम्पशन 2 फक्त बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, द अवॉर्ड इज गिवन ओनली द इंजिनियर हु परफॉर्म एक्सलंट वर्क. ठीक आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंत्यालाच पुरस्कार दिला जातो. अनुमान आहे, ऑल इंजिनियर्स डू एक्सलंट वर्क, सम इंजिनियर्स गेट अवॉर्ड्स फॉर डुईंग एक्सलंट वर्क. काही अभियंते उत्कृष्ट कार्य करून पुरस्कार प्राप्त करतात, सर्व अभियंते उत्कृष्ट कार्य करतात. याच्यातलं अझम्पशन कुठलं करेक्ट असणार आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अझम्पशन द स्टेटमेंट कंटेन्स ओनली वन ओनली अझम्पशन 2. फक्त अझम्पशन 2 इथं बरोबर आहे. काही अभियंते उत्कृष्ट कार्य करून पुरस्कार प्राप्त करतात. ठीक आहे. सर्व अभियंते उत्कृष्ट कार्य करतात हे इथे अनुमान निघणार नाही. पुढचा प्रश्न आहे, it is not government's responsibility to keep surroundings clean, at is the citizens responsibility. सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सरकारची नाही तर ती नागरिकांची आहे. ऑप्शन्स आहे, अनुमान आहेत, गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर अनसॅनिटरी एन्व्हायरमेंट. परिसराच्या अस्वच्छतेची जबाबदारी सरकारची आहे. इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी पर्सन टू कीप प्रिमायसेस क्लीन. परिसर स्वच्छ ठेवणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. आणि याचा ऑप्शन करेक्ट कुठला असणार आहे? ऑप्शन बी. दोनच अझम्पशन याच्यामध्ये बरोबर असणार आहे की प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की परिसर आपला स्वच्छ ठेवणे. ठीक आहे. सरकारची जबाबदारी नाही. पुढचा प्रश्न आहे, इफ यू स्माइल द होल वर्ल्ड विल लाफ विथ यू. जर तुम्ही हसलात तर सगळे जग तुमच्या बरोबर हसेल. आणि अझम्पशन्स काय काय? पीपल आर ऑलवेज स्माइलिंग, लाफ्टर मेक्स अ पर्सन हॅपी. लोक सतत हसत असतात, हसल्यामुळे व्यक्ती आनंदी राहते. तर या दोन्ही मधलं कुठलं अझम्पशन इथे करेक्ट असणार? लोक सतत हसत राहतात का? नाही. हसल्यामुळे व्यक्ती आनंदी राहते हे म्हणू शकतो आपण. मग करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन 2, द स्टेटमेंट कंटेन्स ओनली अझम्पशन 2 इथे करेक्ट आहे. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न आहे, चिल्ड्रन लव हॅरी पॉटर बुक्स. ठीक आहे. मुलांना हॅरी पॉटरची पुस्तके आवडतात आणि याच्यामध्ये कंजेक्चर किंवा अनुमान काय दिलेला आहे? हॅरी पॉटर बुक्स आर एंटरटेनिंग, चिल्ड्रन विल लव आयडियाज फ्रॉम हॅरी पॉटर. हॅरी पॉटरची पुस्तके मनोरंजनात्मक आहेत, हॅरी पॉटर मधील कल्पना मुलांना आवडत असतील. त्याच्यातले अझम्पशन्स कुठले कुठले करेक्ट असणार आहे? याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी. दोन्ही अझम्पशन्स इथे करेक्ट असू शकतात. एकही मनोरंजनात्मक आहे आणि लहान मुलांना त्यातल्या कल्पना आवडतात, म्हणून याचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी दिलेला आहे. पण इट कंटेन्स द स्टेटमेंट कंटेन्स अझम्पशन 1 and 2 बोथ. ठीक आहे. क्लिअर आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजचे आपले या युनिटवरचे एमसीक्यू प्रॅक्टिस संपलेली आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आणखी काही एमसीक्यूज आपल्याला सेम युनिटवरचे बघायचे आहेत. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.